हॅलो स्टुडंट्स, वेलकम. सो स्टुडंट, आज आपण 7th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघणार आहोत, जनरल सायन्स. आणि त्यामधला 8 चॅप्टर आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, म्हणजेच स्थितिक विद्युत. ओके, तर हा जो चॅप्टर आहे हा तुमचा ऑलरेडी स्टडी करून झाला असेल, म्हणजे शिकून झाला असेल. तुम्ही हा चॅप्टर व्यवस्थित रीड केला असेल. तर चला आपण आता यावरचे क्वेश्चन आन्सर डिस्कस करूयात, म्हणजेच कंप्लीट एक्सरसाइज बघूयात. सो स्टुडंट, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजेच 7th स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो लेट्स स्टार्ट टू द फर्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट ऑप्शन अँड फिल इन द ब्लँक्स. तर आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करून जे रिकाम्या जागा आहेत त्या भरायच्या आहेत. पहिल्यांदा आपण जे ऑप्शन दिलेले आहेत हे रीड करूयात. ऑलवेज रिपल्शन, ऑलवेज अट्रॅक्शन, डिस्प्लेसमेंट ऑफ निगेटिव्ह चार्ज, डिस्प्लेसमेंट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज, ॲटम, मॉलिक्यूल, स्टील, कॉपर, प्लास्टिक, इन्फ्लेटेड बलून, चार्ज ऑब्जेक्ट अँड गोल्ड. तर ऑप्शन आपल्याला भरपूर दिलेले आहेत जेणेकरून कन्फ्युजन वाढावं. सो आपण या ठिकाणी व्यवस्थित जे सेंटेन्स दिलेलं आहे हे रीड करूनच ऑप्शन चूज करणार आहोत. सो इन दॅट क्वेश्चन ए, देअर इज अ बिटवीन लाईक चार्जेस. लाईक चार्जेस म्हणजेच सजातीय प्रभारांच्या मध्ये नेहमी काय असतं, तर देअर इज अ ऑलवेज रिपल्शन, म्हणजे त्यांच्यामध्ये नेहमी प्रतिकर्षण असतं. बी, इज रिस्पॉन्सिबल फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इन एन ऑब्जेक्ट. तर एखाद्या गोष्टीमध्ये इलेक्ट्रिक चार्ज जनरेट होण्यासाठी काय रिस्पॉन्सिबल असतं. सो द रिस्पॉन्सिबल इज डिस्प्लेसमेंट ऑफ निगेटिव्ह चार्ज. तर विद्युत जो ऋण विद्युत प्रभार आहे याचे विस्थापन हे त्या एखाद्या गोष्टीमध्ये इलेक्ट्रिक चार्ज निर्माण होण्यासाठी जबाबदार असतं. सी क्वेश्चन, अ लाइटनिंग कंडक्टर इज मेड अप ऑफ स्ट्रिंग. तर लाइटनिंग कंडक्टर म्हणजेच त्याला तडी रक्षक असं म्हणतात. जे वीज झाल्यानंतर त्याच्या वीज होते त्यावेळेला आपण त्याच्यापासून प्रोटेक्शनसाठी हा लाइटनिंग कंडक्टर वापरतो. तर हा कशापासून बनलेला असतो, तर तो कॉपर स्ट्रीप पासून बनलेला असतो. डी, डज नॉट गेट इलेक्ट्रिकली चार्ज इझिली बाय रबिंग. आता या ठिकाणी येणार स्टील. तर स्टील हे जे आहे हे स्टील इझिली म्हणजे सहजासहजी एकमेकावरती घासल्यानंतर सहजासहजी त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकली चार्ज तयार होत नाही. ई क्वेश्चन, देअर इज अ व्हेन ऑपोजिट इलेक्ट्रिक चार्जेस कम नियर इच अदर. तर ऑलवेज अट्रॅक्शन. तर अपोजिट चार्ज जेव्हा असतात तर त्यांच्यामध्ये नेहमी काय असतं, आकर्षण असतं. ऑलवेज अट्रॅक्शन व्हेन अपोजिट इलेक्ट्रिक चार्जेस कम नियर टू इच अदर. F, A can be detected with an electroscope. अ चार्ज्ड ऑब्जेक्ट. तर एखाद्या ऑब्जेक्टमध्ये चार्ज आहे, प्रभार आहे, हे आपण कशा थ्रू डिटेक्ट करतो, तर त्यासाठी इलेक्ट्रोस्कोप वापरला जातो. ओके स्टुडंट, फर्स्ट क्वेश्चन आपण कंप्लीट केला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून घ्या. चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. आणि असेच तुम्हाला इतर सब्जेक्टचे सुद्धा कोणत्या एक्सरसाइजचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा. सेकंड क्वेश्चन, एक्सप्लेन व्हाय इट इज नॉट सेफ टू गो आउट विथ अन अम्ब्रेला when there is a heavy rain, lightning or thunder. पावसाळ्यामध्ये जेव्हा हेवी रेन म्हणजे खूप अतिमुसळधार पाऊस असतो, विजा चमकत असतात, ढग गडगडत असतात, तर अशा वेळेला पावसामध्ये छत्री घेऊन जाणं हे योग्य नाही किंवा सेफ नाही.
हे का हे एक्सप्लेन करायचं आहे. तर चला का हे आपण बघूयात. आन्सर बघा, लार्ज अमाउंट ऑफ चार्जेस गेट बिल्ट अप इन अ क्लाउड्स इन रेनी अँड स्टॉर्मी वेदर. तर जो प्रभार आहे हा जास्त प्रमाणात ढगांच्या मध्ये साठलेला असतो, तयार झालेला असतो पावसाळ्याच्या किंवा स्टॉर्मी वेदर जे गडगडणाऱ्या ढगांच्या मध्ये. समटाइम्स these charges are transferred to the earth in the form of bolt of lightning. तर हाच जो चार्ज आहे हा विजेच्या फॉर्म मध्ये पृथ्वीवरती ट्रान्सफर होतो. वायर ऑफ अम्ब्रेला इज मेड अप ऑफ मेटल. तर छत्रीची जी काडी असते ती कशापासून बनलेली असते, मेटल पासून, आणि त्याचा जो वरचं कापड असतं अँड द क्लोथ इज मेड अप ऑफ सिंथेटिक मटेरियल. तर त्याचं जे कापड आहे हे सिंथेटिक मटेरियल पासून बनलेलं असतं. सो नेक्स्ट थर्ड पॉइंट बघा, इफ लाइटनिंग स्ट्राईक, जर वीज चमकलीच किंवा वीज पडलीच, देन अम्ब्रेला कॅचेस इट अँड देअर आर चान्सेस ऑफ फायर अँड इट वुड बी डेंजरस. तर अशा वेळेला जर तुम्ही छत्री घेऊन बाहेर गेलात तर छत्रीच्या काड्या ह्या मेटल पासून, तर त्याचं जे कापड आहे हे सिंथेटिक मटेरियल पासून बनलेलं असतं. तर ज्या वेळेला वीज चमकते त्यावेळेला ती तुमचं जे छत्री आहे ही छत्री ते कॅच करते आणि त्यावेळेला तिथे जाळ होऊ शकतो. सो इट इज नॉट सेफ टू गो आउट विथ अन अम्ब्रेला वेन देर इज अ हेवी रेन. सो त्यामुळं जेव्हा जास्त हेवी रेन असेल तर त्यावेळेला त्या मुसळधार पावसामध्ये किंवा जेव्हा विजा चमकत असतात त्यावेळेला छत्री घेऊन बाहेर जाणं आपल्यासाठी सेफ नाही. राईट. तर चला हे आन्सर आपण बघितलं. नेक्स्ट आहे आपला थर्ड क्वेश्चन, आन्सर इन युअर ओन वर्ड्स. तर आपल्या भाषेत उत्तरं द्यायची आहेत. तर चला यामधला ए क्वेश्चन, हाऊ विल यू प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम लाइटनिंग. तर विजा चमकत आहे तर त्यावेळेला तुम्ही स्वतःला कसे प्रोटेक्ट कराल. तर चला स्टुडंट आपण बघूयात आन्सर. फर्स्ट पॉइंट, टू प्रोटेक्ट फ्रॉम द लाइटनिंग वी हॅव टू पुट लाइटनिंग कंडक्टर ऑन हाय राईज बिल्डिंग्स. तर स्वतःला विजेपासून वाचवायचं असेल तर ज्या बिल्डिंग्स आहेत आपल्या उंच बिल्डिंगला तर त्याच्यामध्ये लाइटनिंग कंडक्टर यूज करू. सेकंड, वी शुड नॉट स्टँड अंडर अ ट्री इन अ रेनी अँड स्टॉर्मी वेदर. तर अशा पावसाळ्यांच्या दिवसामध्ये किंवा जिथे जास्त ज्या वेळेला जास्त पाऊस पडत आहे त्यावेळेला झाडाच्या खाली थांबणार नाही. अँड थर्ड, वी शुड नॉट गो आउट विथ अन अम्ब्रेला इन हेवी रेन, लाइटनिंग ऑर थंडर. तर छत्री घेऊन जेव्हा जास्त पाऊस पडत असेल, जास्त विजा चमकत असतील, ढग गडगडत असतील तर अशा वेळेला छत्री घेऊन बाहेर जाणार नाही, कारण छत्री काय करणार, ती वीज कॅच करते. तर इत्यादी काळजी आपण घेऊ. बी क्वेश्चन, हाऊ आर चार्जेस जनरेटेड. तर चार्जेस कसे जनरेट होतात. ओके, तर याचा आन्सर बघा. फर्स्ट, फ्रिक्शन कॉजेस अ चार्ज टू डेव्हलप. बिकॉज ऑन अ रबिंग some negative particles are transferred from one substance to the other and the latter develops a negative charge. तर एखाद्या गोष्टीवरती त्याचं घर्षण केल्यामुळं निगेटिव्ह पार्टिकल्स जे असतात हे एका सबस्टन्स पासून दुसऱ्या सबस्टन्स पर्यंत ट्रान्सपोर्ट होतात आणि त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज, ऋण प्रभार तयार होतो. The substance from which particles are removed lose negative charge and hence it develops a positive charge. तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. C question, in the lightning conductor what provision is made for spreading the electricity into the ground. तर आता लाइटनिंग कंडक्टर म्हणजे जो तडीरक्षक आहे याच्यामध्ये अशी कोणती काळजी घेतलेली असते की जेणेकरून जी वीज चमकणारी आहे ही ती डायरेक्टली जमिनीमध्ये जाईल, असं त्याच्यामध्ये काय त्याचं स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे थोडक्यात आपल्याला सांगायचं आहे. ओके, सी आन्सर. फर्स्ट पॉइंट, द लाइटनिंग कंडक्टर कन्सिस्ट ऑफ अ लॉंग कॉपर स्ट्रीप विथ वन एंड फोर्क. तर लाइटनिंग कंडक्टर म्हणजेच काय, एक लांब अशी कॉपरची स्ट्रीप असते ज्याच्यामध्ये एक
त्याचं जे टोक आहे हे फोर्ट सारखं असतं, म्हणजे थोडक्यात भाल्यासारखा त्याचा आकार असतो. दिस एंड इज ॲट द हायेस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग. आणि हा जो ज्याचा एका बाजूला भाल्यासारखा आकार असतो हा एक भाग बिल्डिंगच्या सगळ्यात उंचावरच्या भागावरती ठेवला जातो. द अदर एंड ऑफ द स्ट्रीप इज कनेक्टेड टू द प्लेट ऑफ कास्ट आयर्न. आणि दुसरा जो भाग आहे किंवा दुसरं जे टोक आहे हे कास्ट आयर्न म्हणजे बीड जे आपण म्हणतो त्याला जोडलं जातं. आता इथे बघा या डायग्राम मध्ये इथे हे एक टोक आहे आणि इथे एक टोक आहे. तर हा जो भाग दिसतोय हा कसा आहे, भाल्याप्रमाणे आहे बघा, लाईक अ फोक. आणि एक आहे हा इथे आपल्याला खाली जमिनीमध्ये पुरायचा आहे. तर नेक्स्ट, पिट इज डग in the ground. Coal and salt are filled into the pit and the iron plate is placed upright in the pit. तर एक खड्डा जमिनीमध्ये बनवला जातो, त्याच्यामध्ये कोळसा मीठ घातलं जातं आणि तो जो एक दुसरं जे टोक आहे ते त्याच्यामध्ये पुरलं जातं. देर इज ऑल्सो प्रोव्हिजन ऑफ पोरिंग वॉटर इन टू इट. तर त्यामध्ये पाणी सुद्धा घातलं जातं. दिस हेल्प्स टू स्प्रेड इलेक्ट्रिक चार्ज क्विकली इन टू द ग्राउंड. तर तो वरती जो इथे कॅच होणार आहे हा डायरेक्टली इथे खाली जमिनीमध्ये जातो आणि त्यामुळे होणारे नुकसान थांबते. D. Why do farmers stick an iron staff into the ground while working in the field in rainy condition? तर पावसाळ्यामध्ये शेतकरी शेतात काम करत असताना एक लोखंडाचा वस्तू किंवा लोखंडी, आपण म्हणूयात की त्याला लोखंडी भाल्यासारखा काही वस्तू असतात, ह्या जमिनीमध्ये पुरतात किंवा जमिनीवरती ठेवतात. तर ते का असं विचारलेलं आहे. आणि याचा आन्सर, लार्ज अमाऊंट ऑफ चार्जेस गेट बिल्ट अप इन अ क्लाउड्स इन अ रेनी अँड स्टॉर्मी वेदर. तर हे आपण मघाशीच बघितलेलं आहे. समटाइम दिस चार्जेस आर ट्रान्सफर टू द अर्थ इन द फॉर्म ऑफ बोल्ट ऑफ लाइटनिंग. तर हे जे चार्जेस आहेत, हा जो प्रभार आहे हा काय होतो, जमिनीवरती विजेच्या स्वरूपात पडतो. सो ड्यू टू द आयर्न स्टाफ, तर असं लोखंडी वस्तू एखादी, द चार्जेस विल बी कंडक्टेड टू द अर्थ थ्रू आयर्न मेटल अँड स्प्रेड क्विकली इन टू द ग्राउंड. तर जेव्हा तो प्रभार हा त्या आयर्नची जी वस्तू आपण ठेवणार आहे त्याच्यामध्ये तो कंडक्टेड होतो आणि डायरेक्टली तो जमिनीमध्ये जातो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला कोणतीही इजा होत नाही. दिस वे फार्मर्स आर सेव्ड फ्रॉम लाइटनिंग स्ट्राइक. E question, why is lightning not seen every day during the rainy season? तर पावसाळ्यामध्ये दररोजच वीज चमकताना आपल्याला का दिसत नाही? ओके, राईट आन्सर बघूयात. फर्स्ट पॉइंट, when air and clouds rub against each other in the sky, the upper part of some clouds become positively charged and the lower side become negatively charged. जेव्हा हवा आणि ढग हे दोघं एकमेकावरती घासले जातात तेव्हा त्यातला ढगांचा जो वरचा भाग आहे हा पॉझिटिव्हली चार्ज होतो आणि खालचा भाग आहे हा निगेटिव्हली चार्ज होतो. When this negative charge at the bottom of the cloud become much larger, तर आता खालच्या साईडला निगेटिव्हली चार्ज होतो, तर त्या ढगाचा खालचा साईड जो आहे हा जेव्हा लार्जर दॅन द चार्ज ऑफ द ग्राउंड, तर पृथ्वीचा जो सरफेस आहे किंवा जमिनीचा जो भाग आहे यावरती जो चार्ज आहे याच्यापेक्षा जेव्हा ढगाच्या खालच्या भागचा जो चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, हा जेव्हा मोठा असेल, इट स्टार्ट्स फ्लोईंग टुवर्ड्स द ग्राउंड इन द स्टेजेस. त्यावेळेला ती कंडिशन निर्माण होते. बट दिस डझंट हॅपन एव्हरी डे. आणि त्यावेळेला विजा होतात परंतु नेहमीच हे असं होईल असं नाही. सो लाइटनिंग इज नॉट सीन एव्हरी डे ड्युरिंग द रेनी सीझन. आणि त्यामुळेच पावसाळ्यात नेहमीच वीज चमकते असं होत नाही. चला आपण आता नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन बघूयात. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज? स्थितिक विद्युत प्रभाराची वैशिष्ट्ये आपल्याला विचारलेली आहेत. ओके, तर आता आन्सर बघा. फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज. तर त्यामध्ये फर्स्ट, द इलेक्ट्रिक चार्ज जनरेटेड बाय फ्रिक्शन
इज कॉल्ड फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. तर जे घर्षणामुळे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज तयार होतो त्याला फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणतात. दिस चार्ज इज प्रोड्युस्ड ओनली ॲट द प्लेस ऑफ फ्रिक्शन. तर हा कुठे होतो, जिथे घर्षण होतो तिथेच हा प्रभार तयार होतो. हेन्स इट इज कॉल्ड स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. तर त्यालाच स्थितिक विद्युत असं म्हणतात. सेकंड पॉइंट, इट रिमेन्स ऑन द ऑब्जेक्ट फॉर अ शॉर्ट ड्युरेशन. तर त्या वस्तूवरती ते कमी कालावधीसाठी तो राहतो. द चार्जेस ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आर ॲब्सॉर्ब्ड इन अ मॉइस्ट एअर. त्यातले जे प्रभार आहेत हे एअरमध्ये जे मॉइस्ट आहे त्यामध्ये ॲब्सॉर्ब होतो. फोर्थ, an electrically charged object attract another object which has no electric charge. Then fifth one, like charges repel each other. Like charges म्हणजे सजातीय प्रभारांमध्ये प्रतिकर्षण असतं. आणि सिक्स्थ आहे अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. अनलाईक चार्जेस म्हणजे विजातीय प्रभारांच्या मध्ये आकर्षण असतं. देन सेवेंथ आहे रिपल्शन इज द शुअर टेस्ट ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ द स्टॅटिक चार्ज. ओके, सो असे हे टोटल 7 पॉइंट्स, 7 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. नाउ नेक्स्ट आहे फिफ्थ क्वेश्चन. व्हॉट इज द डॅमेज कॉज्ड बाय लाइटनिंग? हाऊ विल यू क्रिएट अवेअरनेस टू प्रिव्हेंट इट? तर लाइटनिंग म्हणजे वीज पडल्यामुळे काय डॅमेज होतं, म्हणजे काय नुकसान होतं आणि त्यासाठी आपण कोणती जनजागृती करेन किंवा काय अवेअरनेस क्रिएट करेन हे विचारलं आहे. सो चला याचा आन्सर बघूयात. ड्यू टू लाइटनिंग ग्रेट डॅमेज कॅन ऑकर. तर त्यामुळे भरपूर असं नुकसान होतं. इट मे कॉज फायर, आग लागते. पर्सन ऑन होम लाइटनिंग स्ट्राईक मे डाय ऑल्सो. तर ज्या व्यक्तीच्या अंगावरती वीज पडते तो मृत होतो. इट कॉजेस मोर टेम्परेचर दॅन सन. कारण तिथे तापमान हे खूप जास्त असतं. आणि त्यासाठी आपण काय अवेअरनेस क्रिएट करणार? गाईड द पीपल टू इन्स्टॉल लाइटनिंग कंडक्टर ऑन टॉल बिल्डिंग्स. तर ज्या उंच इमारती आहेत त्यांच्यासाठी कंपल्सरी लाइटनिंग कंडक्टर बसवावा हे त्यांना आम्ही सांगेन. डू नॉट स्टँड ऑन ओपन ग्राउंड, बिलो ट्री ऑर ऑन अ हाय लोकेशन ड्युरिंग द थंडर स्ट्रॉम. तर अशा वेळेमध्ये किंवा या सिच्युएशनमध्ये थंडर स्ट्रॉम म्हणजे ज्या वेळेला विजा होतात अशा वेळेला ओपन ग्राउंडवरती, झाडाच्या खाली किंवा कुठल्याही उंचावरच्या ठिकाणावरती उभे राहून चालणार नाही. डू नॉट यूज प्लग्ड इन इलेक्ट्रिक अप्लायन्सेस. तर यावेळेला जे आपले घरातले सगळ्या अप्लायन्सेस आहेत यांना त्याचे जे सॉकेट्समध्ये प्लग केले नसलेले पाहिजेत. डू नॉट स्टँड नियर अन इलेक्ट्रिक पोल, टेलिफोन पोल ऑर अ टावर. तर एखाद्या टॉवर जवळ किंवा एखाद्या इलेक्ट्रिक पोल जवळ, टेलिफोन पोल जवळ उभा राहायचं नाही. स्टे इन अ प्युका हाऊस मेड ऑफ ब्रिक अँड सिमेंट अँड स्टँड ऑन ओनली वूड, अ प्लॅस्टिक शीट ऑर सॅक ऑफ अ ज्यूट. ओके, तर इतके सारे प्रिव्हेन्शन आपण त्यासाठी घेऊ. तर चला याच क्वेश्चन बरोबर आपला हाही एक्सरसाइज इथे संपला आहे. तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. तसेच हा व्हिडिओ कसा वाटला हेही तुम्ही मला कमेंट करून कळवा. थँक्यू, बाय बाय.